नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याला हे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे थोडे मोठे मोठे होते आणि ते तोडूनच ठेवलेले होते. असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावरची थोडीशी साल काढून घेणार आहोत. तर त्याची वरची साल अशी आपण त्या साल कटरने सगळी वरची साल काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे वेलदोडे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे. थोडं 5-6 वेलदोडे आणि जायफळ हे मिक्सरमधून थोडीशी साखर टाकून आणि मिक्सरमधून आपण हे दळून घेणार आहोत. तर हे हे वाटण त्याचं थोडंसं करून घेतलेलं आहे. इथे काजू, बदाम घेतलेले आहेत थोडेसे आणि इथे परत आपण इथे असे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर असे बारीक तुकडे गाजराचे आपण इथे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे ते बघा, इथे गाजराचे तुकडे झाले. इथे थोडंसं वेलदोडे आणि जायफळ. तर आपण इथे कुकर घेतलेला आहे. तर बघा, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं गेलं आहे. तर असे गाजराचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि ते आपण इथे आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यात इथे गाजराचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. तर आपण इथे दुधाचा वापर करणार नाही आहोत. तर मी आधी हा छोटा कुकर घेतला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं, अरे छोट्या कुकरमध्ये तर बसणार नाही. त्याच्यानंतर मी हा दुसरा कुकर घेतला आहे. त्याच्यात आधी परत त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं होतं. हे बघा, इथे असं तेल टाकलेलं होतं. तर आधीच्या कुकरमध्ये आपण इथे तेल आणि थोडेसे गाजर तर टाकलेच होते, पण मग तुम्हाला दाखवायचं म्हणून मी परत थोडंसं तेल टाकलं. तर त्या कुकरमधलं जे आहे, तर इथे गॅसवर आपण इथे कुकर ठेवलेला होता. तर त्याच्यामध्ये आपण आता इथे हे गाजर टाकणार आहोत. हे गाजराचे जे तुकडे केलेले आहेत, तर इथे आपण पटकन असं आपल्याला गाजराचा हलवा करायचा होता आणि पाहुणे येणार होते. त्याच्यासाठी आपल्याला हा पटकन असे तुकडे करून घेतले. थोडंसं त्याच्यात तेल टाकलं आणि ते सगळे गाजर त्याच्यात टाकून घेतले आणि थोडेसे 5 असं एखादं मिनिट असे फक्त खालीवर करून घेतलेले आहे. गॅसचा फ्लेम थोडा कमी केलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे वाटीभर साखर घेतलेली आहे. तर ही अर्धी वाटी साखर जी होती, आपण तर जायफळ वेलदोड्याची जी पूड केली, तर तिच्यात टाकलेली होती. त्याच्यामुळे आपण ती अर्धी वाटी त्याच्यात टाकली आणि ही पिठी साखर अर्धी वाटी करून घेतलेली होती. जायफळ वेलदोड्याचं जे होतं आपल्याला पूड करायची, तर ती अशी करायची होती आणि ती अशी बारीक होत नाही. त्याच्यामुळे आपण साखरेबरोबर ती बारीक करून घेतलेली आहे आणि ती तशी त्याच्यात टाकलेली आहे आणि ती थोडंसं खालीवर असं हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे काजू, बदाम जे घेतलेले होते, ते सुद्धा आपण कुकरमध्ये टाकणार आहोत. कारण ते सुद्धा आपण अर्धे-अर्धे तोडून घेतलेले आहेत, म्हणजे कापून घेतलेले आहेत आणि ते त्याच्याबरोबर शिजले तर खूप छान अशी टेस्ट येते. तर आज आपण याच्यात तेलाचा वापर केला आहे, तुपाचा आणि दुधाचा. कारण ज्यांना खायचं होतं, तर त्यांना तूप आणि दूध चालत नव्हतं. त्याच्यामुळे आपण इथे तेलाचा गाजरचा हलवा केलेला आहे. असं छान अगदी झटपट होणारा, आपल्याला जर वेळ किसायला वेळ लागतो, असे तुकडे करून आपण पटकन असा हा गाजरचा हलवा करू शकतो. असा आहे पूर्ण बघा, खूप छान येणार आहे हा गाजरचा हलव्याचं. असं 2-3 मिनटं असं हलवून घेतलेलं आहे छान परत आणि मग आता थोडंसं किंचित असं हे थोडं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे अर्धा ग्लास पाणी आपण इथे टाकलेलं आहे. तर इथे असं अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि आता आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत. थोडंसं मी 5-1 मिनटं असं 2-3 मिनटं असं ठेवलेलं आहे आणि आता आपण याचं झाकण लावून घेणार आहोत कुकरचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. असं आपण याचा आता 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं आपण झाकण उघडलेलं आहे. तर बघा, इथे थोडंसं वाफ कमी झाल्यानंतर आपण इथे झाकण, तर असं छान असे हे आपले गाजर शिजून गेलेले आहेत अगदी आणि छान आपण त्याच्यात काजू, बदाम, साखर, तर पूर्ण छान असं झालं आणि आपण जे पावभाजीचं
याच्याने आपण इथे आता त्याचं थोडंसं बारीक करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथे आणि थोडंसं पाणी आहे त्याच्यात, तर पाणीसुद्धा आटणार आहे. तर आपण थोडंसं गॅसवर त्याला 5-1 मिनटं असं गॅसवर ठेवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने बारीक झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण असं हे बारीक झालेलं आहे. पूर्ण आपण बारीक करून घेतलेलं आहे. अगदी छान असं बारीक झालेलं आहे पटकन आणि शिजल्यामुळे ते पटकन आणि असा गाजरचा हलवा केला तर याची जी चव आहे खूप सुंदर लागते, अप्रतिम, अगदी छान. त्याच्यात जे काजू असतात त्याचेसुद्धा आपले ते शिजले जातात. तर खाताना खूप सुंदर लागला हा आणि असा झटकन असा हा गाजरचा हलवा आपण केलेला आहे. तर आता इथे असं 1-2 मिनटं आपण इथे गॅसवर फक्त मी थोडंसं गरम करून घेतला परत एकदा. असा 1-2 मिनटं असं आपण इथे गॅस चालू केला आणि मंद आचेवर 5-1 मिनटं असं 2-3 मिनटं, 5 मिनटंसुद्धा नाही, असं 2-3 मिनटं फक्त गॅसवर तो गरम केला आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आणि छान तयार झालेला आहे. खूप सुंदर लागणार आहे. आपण दूध आणि तुपाचा वापर केलेला नव्हता. तर ज्यांना हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा आपण गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि छान टेस्ट खूपच सुंदर लागली. त्याच्यात आपण दूध आणि तूप वापरलं नव्हतं, तर तेल थोडंसं वापरलं होतं. तेलसुद्धा बघा असं छान. आवडलं असेल लाईक, शेअर, कमेंट.